परीक्षेच्या संदर्भात कसा हा निकाल लावता येईल आणि डिसेंबरचा विषय जो मी बोललो ज्याच्यामुळे बाकीच्या मुलांना त्या ठिकाणी फायदा होईल या दृष्टीने काय करता येते का सिलेबस मध्ये चेंजेस आपण आता इमोशनल इंटेलिजन्स या सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत परंतु माझी विनंती की 9 महिन्याऐवजी 3 महिने अजून या बाकीचा एक कोर्स आपल्याला देता येईल का या सगळ्या कॉन्स्टेबल्सने याचा विचार करा मी मुद्दे सांगितले माजी मंत्री होते थोडं द्यायला पाहिजे ना असं काय सन्माननीय सतेज पाटील साहेबांनी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले आहेत। पहिल्यांदा तर ही गोष्ट खरी आहे की साधारण 1976च्या आकृतीबंधावर आपला पोलीस विभाग चालला होता। आपण आता प्रयत्न करून नवीन लोकसंख्येच्या अनुरूप आपला आकृतीबंध तयार केला। त्यामुळे लोकसंख्येमागे पोलीस स्टेशन दोन पोलीस स्टेशनमध्ये किती अंतर असलं पाहिजे, एका पोलीस स्टेशनमध्ये कुठल्या प्रकारचे किती युनिट्स असले पाहिजेत, त्याच्यामध्ये कुठले कर्मचारी असले पाहिजेत, असं सगळं आता नव्याने आपण पूर्ण त्याच्यामध्ये केलेलं आहे। आणि मला असं वाटतं की हा एक ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय आहे कारण गेले 20-25 वर्ष मी देखील या सभागृहामध्ये आहे आणि प्रत्येक होमच्या चर्चेमध्ये आपण ही चर्चा करायचो की बाबा नवीन आकृतीबंध केला पाहिजे, पण आता तो नवीन आकृतीबंध या ठिकाणी झालाय। कोविडमुळे आपल्याकडे पोलीस भरती होऊ शकली नव्हती आणि त्यामुळे एक मोठं डेफिसिट तयार झालं होतं आणि मग आपण ती पोलीस भरती केली आणि जवळपास 23,628 पदं ही आपण भरली, जो आजपर्यंतचा आपला रेकॉर्ड आहे। इतकी पदं आपण कधी भरलीच नाही। परंतु आपला प्रॉब्लेम असा झाला की साधारण आपल्या सगळ्या मिळून आपली जी काही क्षमता होती ती 8,400 लोकांना केवळ आपण त्या ठिकाणी ट्रेनिंग देऊ शकत होतो अशी क्षमता आपली होती आणि म्हणूनच क्षमता वाढ करणं गरजेचं होतं। ती क्षमता वाढ केलेली आहे आणि सतेज पाटील साहेबांनी या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की नुसती घोषणा करून चालणार नाही, तर त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं पाहिजे। तसं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायला घेतलेलं आहे। ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याकरता निधी देखील उपलब्ध करून दिलेला आहे। त्याच्यामुळे ही क्षमता वाढ आता याच्यापुढे चांगल्या प्रकारे आपण पुढच्याही काळामध्ये आपल्या कामी येईल। एक महत्त्वाचा मुद्दा आपण मांडला की जी काही वयोमर्यादेची वाढ ही आपण दिली होती ती वाढ आता संपणार आहे। तर मी एकदा त्याचा आढावा घेतो आणि ती संपायच्या आधी आपल्याला नवीन जाहिरात काढता येईल का असा प्रयत्न आपण करूया। आता काय की पोलीस विभागामध्ये सध्या इतकं म्हणजे इतक्या परीक्षा घेतल्या, इतक्या लोकांच्या टेस्ट घेतल्या आणि आता इतक्या लोकांना प्रशिक्षण द्यायचं आहे, याचं इतकं लोड आलेलं आहे की ते म्हणतात आता वर्षभर तुम्ही नवीन रिक्रुटमेंटचं नावच घेऊ नका, पण तरी देखील मुलांचा जर फायदा होत असेल तर आपण त्याला म्हणजे भले मी त्यांना असा प्रयत्न करतो की त्यांना सांगतो ऍडव्हर्टाइजमेंट आधी काढा, परीक्षा थोडी उशिरा घ्या तुमचं सगळं झाल्यानंतर, असं काही शक्य आहे का? म्हणजे मी आज तुम्हाला पूर्ण आश्वासन देऊ शकणार नाही, पण मी जरूर ही मागणी तुमची रास्त वाटते म्हणून पोलीस आपल्या होम विभागाशी चर्चा करून आणि डीजींशी चर्चा करून या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो निर्णय आपण घेऊ। आपण एक चांगली गोष्ट अजून सांगितली की परीक्षा आपल्या फुलप्रूफ झाल्या पाहिजेत। खरं म्हणजे एक गोष्ट निश्चित आहे की महाराष्ट्रामध्ये आपला प्रयत्न असतो, आपण अतिशय चांगल्या एजन्सीज महाराष्ट्रामध्ये रिक्रूट केलेल्या आहेत, पण आता माहिती तंत्रज्ञान इतकं वाढलेलं आहे की लोक नवनवीन गॅजेट्सच्या माध्यमातून म्हणजे आता आधी नाही तर हॉलमध्ये बसून कसे प्रश्न बाहेर पाठवता येतील त्याचा फार फायदा होतो असं नाही, पण तरी देखील जे परीक्षार्थी आहेत त्यांचा मॉरलवर त्याचा एक परिणाम होतो। त्यामुळे आपण असं सांगितलं असं काही जॅमर वगैरे लावणं असं प्रायोगिक तत्वावर करता येईल का हे निश्चितपणे त्या ठिकाणी ते देखील पाहिलं जाईल। सायबरच्या संदर्भात आपण आता महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठा सायबर प्लॅटफॉर्म तयार करतो। नुकतंच आपलं त्याचं टेंडर निघालेलं आहे आणि याच्यामध्ये हा प्लॅटफॉर्म देशातला सगळ्यात डायनामिक प्लॅटफॉर्म असणार आहे की ज्याच्यामध्ये या प्लॅटफॉर्मवर आपण सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स इन्क्लुडिंग बँक्स, सगळ्या नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, सगळ्या सोशल मीडिया साईट्स अशा सगळ्यांना एकत्रित आणतो आणि यांचं सगळ्यांचं ऑनबोर्डिंग करून याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आता सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत त्याचं इंटिग्रेशन करतो आणि एक अतिशय फास्ट रिस्पॉन्स टाइम आपण तयार करतो। कारण आपल्याला माहिती आहे की यातला सगळ्यात महत्त्वाचा रिस्पॉन्स टाइम आहे। एखाद्याचा क्रेडिट कार्ड फ्रॉड झाला आणि 3 तासात तो आपण जर डिटेक्ट करून ते पैसे अडवू शकलो तर ठीक आहे, नाही तर अलीकडच्या काळामध्ये ते देशाच्या बँकेतनं विदेशाच्या बँकेत जाऊन अशा बँकेपर्यंत ट्रान्सफर होत जातात की ज्या देशामध्ये आपली ट्रिटी नाही, म्हणजे जिथनं आपण तो पैसा परत आणू शकत नाही। आणि म्हणून आपण हा जो प्लॅटफॉर्म आता तयार करतोय
हा अतिशय डायनामिक अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे. मुळात ज्यावेळेस माननीय देशाच्या गृहमंत्र्यांनी आपले गृह सचिव आणि गृहमंत्री यांची परिषद घेतली होती, तेव्हाच आपल्याला त्यांनी असं सांगितलं होतं की त्या संदर्भातला एक प्रेझेंटेशन आपण करावं. आणि ते प्रेझेंटेशन आपण तिथे केल्यानंतर त्यांनी आता इतर राज्यांनाही सांगितलंय की अशा प्रकारचा एक इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म हा तुम्ही तयार करा. आज आपल्याला अनेक वेळा आता जसं सोशल मीडिया साईट्सवर अनेक वेळा प्रॉब्लेम येतो की कोणीतरी एखाद्याची धार्मिक भावना भडकवणारा एखादा पोस्ट टाकून देतं आणि मग आपल्याला सर्टकडे जावं लागतं. सर्ट नंतर मग ते समजा ती US मधल्या सर्व्हरमध्ये असेल तर ते तिथे कळवतात. मग तिथे शनिवार रविवार असला तर शनिवार रविवारी ते लोक काम करत नाही. इकडे दंगली होऊन सगळं मोकळं होऊन जातं ती पोस्ट उडतपर्यंत. तर या सगळ्या रिस्पॉन्स आता आपणच देऊ शकू